जलवा। हाय, हॅलो, नमस्कार, शुभ संध्याकाळ सगळ्यांना। मी चेतना। मोस्ट ऑफ लोक मला चँग म्हणून ओळखतात, जे माझे फेसबुक फ्रेंड्स आहेत, जे मला फेसबुकवर इंस्टाग्रामवर कनेक्टेड आहेत, ते सगळे मला चँग म्हणून ओळखतात। सो आज आपण इथं चर्चा करायला आलो आहेत फॅशनमधल्या करिअर संदर्भात। मी पहिल्यांदा नाशिक विकासला ही अपॉर्च्युनिटी मला दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि आपल्या या चर्चेला मी सुरुवात करते। आत्ता मागे रिसेंटली झालेल्या फॅशन रियालिटी शो महाराष्ट्रात सुपर मॉडेल याच्यात नाशिकची श्रेया लोखंडे हिला विनर टायटल मिळालं आहे। सो ती ॲक्च्युली माझी स्टुडंट आहे। तिचं जे सगळं ग्रूमिंग सेशन आहे ते सगळं मी केलं आहे आणि त्यावेळेस मला असं खूप सारे प्रश्न विचारण्यात आले तिच्या पॅरेंट्सकडून आणि काही स्टुडंट्सकडून की कशी तयारी केली पाहिजे, मॉडेलिंगमध्ये काय इम्पॉर्टंट आहे, काय डिफरन्स आहे फॅशन शो आणि ब्युटी पेजंट्समध्ये। सो या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आहे त्या आज आपण डिस्कस करूयात। आधी मी काही पॉईंट्स सांगण्याचं म्हणजे मी माझ्या साईडनं तुम्हाला काही पॉईंट्सबद्दल सांगेल आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर नक्कीच तुम्ही मला विचारा। मी माझ्या परीने त्याचं उत्तर देण्याचं नक्कीच ट्राय करेन। मॉडेल काय आहे? मॉडेल म्हणजे काय? कुणालाही म्हणजे खूप साऱ्या लोकांना इंटरेस्ट असतो की मी पुढे गेल्यावर मॉडेल बनेल। खूप साऱ्या छोट्या मुलांचं ड्रीम असतं की मी मॉडेल बनेल। पण मॉडेल म्हणजे काय? सर ॲक्च्युली त्याची टेक्निकल कॉन्सेप्ट ही आहे की मॉडेल म्हणजे अशी व्यक्ती की जी एखादं प्रॉडक्ट रिप्रेझेंट करते। मग प्रॉडक्टमध्ये काही असू शकतं, कपडे असू शकतात, ज्वेलरी असू शकते, ब्युटी प्रॉडक्ट्स असू शकतात। तर हे सगळं प्रेझेंट करणारी एक व्यक्ती म्हणजे मॉडेल। ओके, सो मॉडेल ही कॉन्सेप्ट असं नाही आहे की पर्टिक्युलर हाईट अँड लुक्स, काहीतरी त्यांचं बॉडी मेजरमेंट, ह्या गोष्टी आत्ता मानल्या जात नाही। तर मॉडेल म्हणजे बेसिकली अशी व्यक्ती जी प्रॉडक्ट प्रेझेंट करते। आणि त्याच्यानंतर सेकंड पॉइंट म्हणजे मॉडेलिंग काय? तर मॉडेलिंग म्हणजे अशा व्यक्ती ज्या मॉडेल्स आहेत त्यांचा यूज करून आपले प्रॉडक्ट रिप्रेझेंट करणं आणि हे प्रॉडक्ट रिप्रेझेंट करण्याची पद्धत म्हणजे मॉडेलिंग। आता असे खूप सारे प्रॉडक्ट्स असू शकतात, क्लोथ्स असू शकतात, ज्वेलरी असू शकते। सो हे सगळं रिप्रेझेंट कशा पद्धतीने करायचं हे म्हणजे मॉडेलिंग। त्यानंतर आपला तिसरा पॉइंट आहे, तिसरा आणि महत्त्वाचा पॉइंट, फॅशन शो काय? फॅशन शो आणि ब्युटी पेजंट काय? खूप सारे लोक न्यू कमर्स पार्टिसिपेट करतात, त्यांना एक्झॅक्ट कळत नाही की फॅशन शो आणि आपण पार्टिसिपेट कशात करतोय, ब्युटी पेजंटमध्ये करतोय की फॅशन शोमध्ये करतोय। सो हा डिफरन्स पहिल्यांदा लक्षात येणं गरजेचं आहे की फॅशन शो एक्झॅक्ट काय आहे आणि ब्युटी पेजंट काय। तर आपण आधी फॅशन शो बद्दल जाणून घेऊ। फॅशन शो म्हणजे एक असा शो ज्या ठिकाणी जे लेटेस्ट ट्रेंड्स असतात, जे लेटेस्ट फॅशन्स असतात, मग ट्रेंड्स कशातलेही असू शकतात, कपड्यांमधले लेटेस्ट स्टाईल्स, ज्वेलरीमधल्या लेटेस्ट स्टाईल्स, तर ह्या सगळ्या लोकांना दाखवणं, लोकांपर्यंत हे पोचवणं, तर ते कशाच्या माध्यमातून पोचवणार? तर त्यासाठी जो शो करण्यात येतो तो म्हणजे फॅशन शो। म्हणजे ही एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी झाली, लोकांपर्यंत नवीन स्टाईल्स, नवीन ट्रेंड्स पोचवणं त्या शो थ्रू, तर त्याला म्हणतात फॅशन शो। त्याच्यामध्ये क्लोथ्स येतात, खूप साऱ्या ॲसेसरीज, ब्युटी प्रॉडक्ट्स येतात, मेकअप प्रॉडक्ट्स असतात। सो तो झाला फॅशन
फॅशन शो आणि व्हॉट इज ब्युटी पेजंट. ब्युटी पेजंट नेमकं काय आहे? सो खूप साऱ्या लोकांचं म्हणजे आफ्टर ब्युटी पेजंट मी खूप साऱ्या लोकांकडून हा क्वेश्चन आला होता की आम्ही म्हणजे एक असतं की अरे मी तर खूप छान पोजेस दिल्या आणि मला तरी का नाही मिळालं, मी इतकं छान रिप्रेझेंट केलं, ड्रेस रिप्रेझेंट केला, मी ड्रेससोबत इतकं छान वॉक केला, मग मला का नाही मिळालं. सो तिथं एक डिफरन्स समजून घेणं गरजेचं आहे. ब्युटी पेजंट म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही स्वतःला रिप्रेझेंट करता. ब्युटी पेजंट म्हणजे तुम्हाला तिथं क्लोथ्स रिप्रेझेंट नाही करायचे, तुम्हाला कोणतं प्रॉडक्ट रिप्रेझेंट नाही करायचे, तुम्हाला स्वतःला रिप्रेझेंट करायचं. तुम्ही स्वतःला कशा पद्धतीने रिप्रेझेंट करतात, सो ते म्हणजे ब्युटी पेजंट. आणि ऑब्व्हियसली त्याच्यासोबत तुम्हाला टॅलेंट राऊंड क्रॉस करावा लागतो, स्वतःचं इंट्रोडक्शन द्यावं लागतं. मी अजून ब्युटी पेजंटबद्दल काही माहिती देईन. काही बेसिक रूल्स असतात ब्युटी पेजंट्समध्ये. ब्युटी पेजंट्समध्ये तुम्ही क्लोथ्सला कितीही महत्त्व दिलं तर ते युजफुल नाही आहे. जस्ट तुम्ही स्वतःला कसं इंट्रोड्यूस करतात, तुम्ही स्वतःला कसं रिप्रेझेंट करतात त्याच्यावर जज करतात. अँड त्याच्यानंतर त्यानंतरची टॅलेंट राऊंड असतो ज्याच्यामध्ये तुमच्यात काय पोटेन्शियल आहे ते बघितलं जातं. पण मोस्ट ऑफ तुम्ही कसं स्वतःला रिप्रेझेंट करता त्याच्यात एक इंट्रोडक्शन राऊंड असतो, स्वतःचं इंट्रोडक्शन द्यायचं असतं. सो इंट्रोडक्शन खूप सारे लोक स्वतःबद्दल खूप साऱ्या अचिव्हमेंट्स केलेल्या असतात, स्वतःबद्दल सगळ्या गोष्टी सांगतात, पण तिथं काहीतरी टाइम लिमिट असतो. सो तुम्हाला इंट्रोडक्शन मोजून 1 मिनिटाच्या आत संपवायचं असतं. तर ते तुम्ही किती कॉन्फिडेन्शियली देतात तुमचं इंट्रोडक्शन. त्याच्यात मोस्ट ऑफ इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला नाव सांगायचं असतं, तुमची बेसिकली हाईट अँड तुमच्या हॉबीज आणि तुम्ही काय करता. हे इकडचं ब्युटी पेजंट्स जे नॉर्मली महाराष्ट्रात होत असतात त्याबद्दल मी सांगते आहे. आणि जे मोठे मिस वर्ल्ड, मिस युनिवर्स असतात त्याचं आपण इंट्रोडक्शन राऊंड पाहिलं आहे. बेसिकली ते नाव त्यांचं बॅकग्राऊंडला इंट्रोडक्शन चालू असतं आणि ते बेसिकली फक्त कोणत्या कंट्रीला रिप्रेझेंट करताय, कोणत्या देशाला रिप्रेझेंट करतायत ते सांगतं. सो प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. मी आपल्या बेसिक जे महाराष्ट्रात ब्युटी पेजंट्स होतात मी त्याबद्दल बोलते. सो त्या ठिकाणी इंट्रोडक्शन तुम्हाला 1 मिनिटचं टाइम लिमिट दिलेलं असतं. 1 मिनिटमध्ये तुम्हाला नाव, तुमच्या बेसिक गोष्टी हे थोडक्यात सांगायचं असतं. थोडक्यात पण इफेक्टिव्हली, न घाबरता तुम्हाला तुमची स्टेज डेअरिंग किती आहे ते त्याच्यात दिसतं. अँड त्याच्यानंतर टॅलेंट राऊंडमध्ये ऑब्व्हियसली तुमचे जे हॉबीज असतात, डान्स, सिंगिंग और ॲक्टिंग, हे सगळे हॉबीज और तुमच्यातलं टॅलेंट, समथिंग काहीतरी टॅलेंट असेल तर ते दाखवलं जातं. पण जे पण जजमेंट होतं ते सगळं तुम्ही स्वतःला किती इलेगंटली रिप्रेझेंट करता. फॅशन शोच्या पोजेस वेगळ्या असतात आणि ब्युटी पेजंट्सच्या पोजेस वेगळ्या असतात. हा फरक समजणं खूप गरजेचं आहे. खूप साऱ्या पॅरेंट्सचं हा प्रश्न असतो की माझ्या मुलीने इतकं छान पोजेस दिल्या, पण हा फरक त्यांना आपण शिकवणं गरजेचं आहे की फॅशन शो काय आहे आणि ब्युटी पेजंट काय आहे. ब्युटी पेजंटमध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ फ्रंट फेस पोजेस द्याव्या लागतात आणि फॅशन शोमध्ये तुम्ही मोस्ट ऑफ तुमचं जे पण काही आहे, तुम्ही जे अटायर घातले, तुम्ही ज्वेलरी घातली आहे, सो तुम्हाला ती रिप्रेझेंट करायची असते. तो ऑब्व्हियसली तुम्ही त्याच्यानुसार पोजेस देतात. तुम्ही गाऊन घातलाय, तुम्ही गाऊनला कसं रिप्रेझेंट करतात, तुम्ही ज्वेलरी काही घातली आहे तर तुम्ही ज्वेलरी घेऊन कशी पोज करता. सो हा डिफरन्स करणं गरजेचं आहे. फॅशन शो करतायत की ब्युटी पेजंट करतायत. आणि सेम थिंग मुलांनाही हीच गोष्ट लागू पडते, मुलींनाही, छोट्या मुलांनाही, छोट्या मुलींनाही सेम गोष्ट आहे की तुम्ही कसं रिप्रेझेंट करता. छोटे मुलं जर पार्टिसिपेट करत असाल तर प्लीज पॅरेंट्सनी ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांचं ग्रूमिंग कसं होतं. ग्रूमिंगमध्ये मेन तुम्ही त्यांना फॅशन शोमध्ये चालायला लावतायत की ब्युटी पेजंटमध्ये पार्टिसिपेट करायला लावतायत. जर ते फॅशन शोमध्ये चालत असतील तर ऑब्व्हियसली जो कोरिओग्राफर असेल, जो ग्रूमर असेल, तो त्यांना शिकवेल की कसं चालायचं आहे, काय रिप्रेझेंट करायचं आहे, ड्रेस कसा आहे, हे सगळं त्याच्यावर डिपेंड आहे. बट इन ब्युटी पेजंटमध्ये जो ग्रूमर असतो तो तुम्हाला ट्रेन करतो, तुम्हाला कसं चालायचं आहे, फ्रंट पोज कुठं द्यायची आहे. त्यानंतर खूप सारे त्याच्यात
टेक्निकली गोष्टी असतात, स्टेजबद्दल तुम्हाला नॉलेज दिलं जातं. सो ह्या सगळ्या गोष्टी ग्रूमिंगमध्ये होतात. सो तुम्ही जेव्हा मॉडेलिंगमध्ये उतरताय किंवा तुमचे कोणी छोटं, थोडंसं इंटरप्ट झालं, कनेक्शन थोडंसं प्रॉब्लेम आला होता. तर आपण बोलत होतो फॅशन शो आणि ब्युटी पेजंट याच्यामधल्या डिफरन्सबद्दल. सो आय गेस तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील, आय होप सो. आता आपला नेक्स्ट पॉईंट आहे फॅशन शो म्हणण्यापेक्षा मी आता मॉडेलिंगवर जास्त फोकस करेन. मॉडेलिंगमध्ये कोणत्या गोष्टींची गरज असते? तुम्ही मॉडेलिंगमध्ये जाताय पण त्याचा बेस कसा पक्का करतायत तुम्ही? सो मॉडेलिंगची एक बेसिक महत्त्वाची गोष्ट मॉडेलिंगमध्ये कन्सिडर करतो आपण, त्याला म्हणतात पोर्टफोलिओ. सो कधीही तुम्ही मॉडेलिंगमध्ये एजन्सीमध्ये गेला, एजन्सीला म्हणजे एजन्सीला कोणी तुम्ही सांगतायत की तुम्ही तुमचं एजन्सी तुम्हाला सांगते कधी कधी की तुमचा पोर्टफोलिओ पाठवा, किंवा तुम्ही कुठं मॉडेलिंगसाठी अप्रोच करताय तर तिथंही तुमच्याकडून पोर्टफोलिओ मागवला जातो. सो पोर्टफोलिओ काय आहे? तर पोर्टफोलिओ एक म्हणजे एक तुमची वर्किंग हिस्ट्री असते की तुम्ही कोणासोबत काम केलंय, कुठं काम केलंय, कसं काम केलंय, हे म्हणजे पोर्टफोलिओ. एक प्रकारे आपण जेव्हा जॉबला अप्लाय करतो तर तिथं आपल्याला रिझ्युमे द्यावा लागतो. सो हे तुमचं रिझ्युमे आहे. पोर्टफोलिओ इज युअर रिझ्युमे इन मॉडेलिंग. सो मॉडेलिंगमध्ये तुम्हाला पोर्टफोलिओ विचारला तर त्याचे सगळ्यात मेन म्हणजे तुमची जी वर्क हिस्ट्री, तुमचे जे फोटोज असतात ते येतात. त्याच्यानंतर तुमची बेसिक इन्फॉर्मेशन, लाईक तुम्ही जसं रिझ्युमेमध्ये करतात तसंच. सो ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कुठेही तुम्हाला पोर्टफोलिओ विचारला जातो, तुम्हाला पोर्टफोलिओ बनवणं मस्ट आहे. तुम्ही जर मॉडेलिंगमध्ये पुढे जाण्याचं हे करताय, पुढे जाण्यासाठी ट्राय करताय, तर तुम्हाला पोर्टफोलिओ बनवणं गरजेचं आहे. आता पोर्टफोलिओ म्हटल्यावर खूप साऱ्या लोकांचा प्रश्न असतो की आता फोटोग्राफर, प्रॉपर जे फोटोग्राफर्स असतात पोर्टफोलिओवाले, ऑब्व्हियसली त्यांचे चार्जेस हाय असतात. सो आपण ते चार्जेस कमी कसे करायचे किंवा आपण कमी खर्चात कसं करायचं? इच्छा खूप आहे पण काहीतरी फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात किंवा कुठेतरी लॅक ऑफ होतं, तर त्यावेळेस आपण कसं काय पोर्टफोलिओ करायचा? तर अशा वेळेस खूप सारे फोटोग्राफर्स असतात जे कोलॅबरेशनमध्ये शूट करतात. और तुम्ही फोटोग्राफर्सला तुम्ही स्वतः सांगू शकतात की मला या पद्धतीचं फोटोशूट हवं आहे. खूप कमी रेंजमध्ये सुद्धा तुम्हाला फोटोशूट करून मिळतो. और तुम्ही थ्रू कोलॅबरेशन फोटोशूट करू शकतात आणि त्यांना ॲज अ तुमचा पोर्टफोलिओ यूज करू शकतात. या झाल्या बेसिक गोष्टी. पण तुम्हाला जर खूपच असं हाय प्रोफेशनल तुम्हाला बनवायचं आहे तुमचं पोर्टफोलिओ, तर ऑब्व्हियसली तुम्ही जे एक्सपर्ट फोटोग्राफर आहे त्यांच्याकडूनच बनवून घेतला पाहिजे. मी सजेस्ट करेन की तुम्ही एक्सपर्ट फोटोग्राफर्सकडून बनवून घेतला पाहिजे. पण जर नाही आहे, फायनान्शियली कुठंतरी लॅक ऑफ आहे, देन जे तुम्ही करू शकता, जो दुसरा ऑप्शन मी सांगितला त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. आफ्टर ऑल इट्स युअर वर्किंग हिस्ट्री. सो वर्किंग हिस्ट्रीमध्ये इट डझंट मॅटर, फक्त फोटो नॅचरली कसे येतील, जास्त एडिटेड नसावेत फोटोज. नॅचरली, मोस्ट ऑफ नॅचरली फोटो, कमी एडिटेड. आता एडिटिंगचं एक फॅड आलंय, इफेक्ट्स टाकणं, फेस गोरा करणं, काहीही गरज नाही आहे. तुम्ही नॅचरली कसं दिसतात ते गरजेचं आहे. एडिटिंग जास्त करू नका, इफेक्ट्स टाळा, जे नॅचरली आहेत तेच फोटो टाका. ओके. देन ह्याच्यानंतर आत्ता एक नवीन कॉन्सेप्ट आहे. आय डोंट नो, मोस्ट ऑफ लोकांना माहिती असेल, पण ज्यांना माहिती नाही आहे, जे न्यू कमर्स आहेत, जे पॅरेंट्स त्यांच्या मुलांसाठी ह्या गोष्टी इंटरेस्टेड ज्यांना वाटतात, मी त्यांच्यासाठी सांगते की एक नवीन कॉन्सेप्ट आहे कॉम्प कार्ड. त्याचं फुल फॉर्म आहे कॉम्पोजिट कार्ड. तर आता कॉम्पोजिट कार्ड काय आहे? कॉम्पोजिट कार्ड म्हणजे एक प्रकारचं बिझनेस कार्ड आहे, मॉडेलचं बिझनेस कार्ड, की ज्याच्यावर मॉडेलची डिटेल्स
मॉडेलचं हाईट, मॉडेलची नेम, हाईट, बॉडी मेजरमेंट्स, आय कलर, हेअर कलर, अशा डिटेल्स, आणि मॉडेल कुठला आहे म्हणजे नॅशनॅलिटी मॉडेलची, कॉन्टॅक्ट डिटेल्स, आणि 5 टाईप्सचे फोटो असतात कॉम कार्डवर. तर जेव्हा पण म्हणजे मॉडेलिंगमध्ये तुम्ही पुढे जातात, जेव्हा तुम्हाला एजन्सीवाले विचारतात तर तुम्हाला एजन्सीमध्ये कॉम कार्ड द्यावं लागतं. ही पुढची प्रोसेस आहे, पण मी तुम्हाला सांगते आहे, बेसिक आहे. कॉम कार्डमध्ये 5 टाईप्सचे फोटो असतात. आता फोटो म्हणजे जे त्याच्यामध्ये बघितले जातात ते 5 टाईपचे फोटो मी तुम्हाला सांगते. तर फर्स्ट आहे त्याच्यात पोर्ट्रेट शॉट. तुमचा एक फेसचा पोर्ट्रेट शॉट असतो त्याच्यामध्ये. हा झाला फर्स्ट फोटो. त्याच्यानंतर सेकंड असतो हाफ बॉडी. हाफ बॉडी म्हणजे तुमचं फेस अँड अप्पर बॉडी, हा एक सेकंड फोटो असतो. देन त्याच्यानंतर असतो फुल बॉडी. मग फुल बॉडीमध्ये तुमचा फुल फोटो. अँड थर्ड असतो ॲक्शन शॉट. ॲक्शन शॉटमध्ये तुम्ही जम्प करताना, लाफ करताना, और काही मूवमेंट करताना, और कॅटवॉक करतानाचा फोटो तुम्ही टाकू शकता ॲक्शन शॉटमध्ये. अँड लास्ट असतो कमर्शियल शॉट. कमर्शियल शॉट म्हणजे तुम्ही कोणतं तरी प्रॉडक्ट घेऊन त्याच्यासोबत केलेलं शूट, तो म्हणजे कमर्शियल शॉट. तर असा एक फोटोसुद्धा तुम्हाला त्यात टाकावा लागतो. तर असे हे 5 टाईपचे फोटो तुम्हाला कॉम कार्डमध्ये नेसेसरी आहे, जे मी तुम्हाला सांगितलं. मी परत एकदा सांगते, कॉम कार्डमध्ये 5 टाईपचे फोटोज टाकावे लागतात. तर एक आहे पोर्ट्रेट, तुमचं फेशियल फोटो, ज्याच्यामध्ये तुमचं फीचर्स फेसचे क्लिअर दिसतील. देन तुमची हाफ बॉडी फोटो, ज्याच्यामध्ये तुमचं फेस अँड अप्पर बॉडी दिसेल. देन तुमचं फुल बॉडी, ज्याच्यामध्ये तुमचं फुल बॉडी दिसेल. अँड फोर्थ आहे ॲक्शन शॉट. ॲक्शन शॉटमध्ये तुम्ही काहीतरी मूवमेंट करताय, तर तुम्ही ती मूवमेंट करताना कसं दिसतात हे त्यातनं नोटीस होतं. सो ॲक्शन शॉट. आणि फिफ्थ आहे कमर्शियल. कमर्शियल शॉट म्हणजे तुम्ही एखादं प्रॉडक्ट घेऊन त्या प्रॉडक्टसोबत केलेलं पिक किंवा त्या प्रॉडक्टसोबत केलेला शॉट. पण मेक शुअर तुम्ही त्या प्रॉडक्टचं जे पण काही ब्रँड असेल, त्या प्रॉडक्टचं नेम असेल, ते दिसू देऊ नका त्यामध्ये. सगळे मेजरमेंट्स. त्याच्यानंतर तुम्ही हेअरला काही कलर केला असेल तर तुमचा हेअर कलर, तुमचे आय कलर, अँड त्याच्यानंतर त्याच्यात मोस्ट ऑफ तुम्हाला लेटेस्ट तुम्ही काय करतायत ते फोटोज टाकावे लागतात. म्हणजे तुमचं कॉम कार्ड एक प्रकारे अपडेट होत राहतं आणि तुम्ही कॉम कार्ड ॲज अ पोर्टफोलिओमध्ये यूज करू शकता. और पोर्टफोलिओचे फोटोजसुद्धा तुम्ही कॉम कार्डमध्ये टाकू शकतात. पण मोस्ट ऑफ तुम्ही कॉम कार्डमध्ये ट्राय करा की जे लेटेस्ट अपडेटेड फोटोज आहेत ते टाकणार. कारण कधी कधी असं होतं की मॉडेलिंगमध्ये तुम्ही हेअर कलर चेंज करतात और हेअरस्टाईल चेंज करतात, और कधी कधी होतं की आपले बॉडी मेजरमेंट कमी जास्त होत असतात. सो तुम्हाला कॉम कार्ड नेहमी अपडेट करावं लागतं. सो ही एक गोष्ट आहे. सो आपले हे पॉईंट झालेत. त्याच्यानंतर लास्ट आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, खूप साऱ्या लोकांना प्रश्न असतो की आता मी ब्युटी पेजंट केलं, मी फॅशन शो केला, इथून पुढे काय? किंवा पॅरेंट्सलाही असतं म्हणणं की माझ्या लहानगीने आता हा शो केला, माझ्या लहानगीने हा शो केला, पण तिथून पुढे काय? तिथून पुढे काय करायचं? किंवा फॅशनमध्ये पुढे काय संधी आहे? फॅशन करिअरमध्ये पुढे काय संधी आहेत? किंवा पुढे काही आहे की नाही? फायनान्शियली काय संधी आहे? खूप सारे म्हणजे जेव्हा पार्टिसिपेट करतात तेव्हा सगळ्यांचा एक समज होता आधी की फॅशन म्हणजे एक पर्टिक्युलर एजपर्यंत केलं जातं. मॉडेलिंग एक पर्टिक्युलर एजपर्यंत केलं जातं. तिथून पुढे काय? तिथून पुढे त्यात काहीच नाही होऊ शकत, असं खूप सारा गैरसमज आहे. तो गैरसमज आता खूप साऱ्या मॉडेल्सने दूर केला आहे. एजंट मॉडेल्स आहेत आपल्याकडे खूप सारे की ज्यांनी हा गैरसमज दूर केला आहे की मॉडेलिंगमध्ये सुद्धा पुढे काही संधी आहे. सो मॉडेलिंगमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट मी एक्सप्लेन करते की मॉडेलिंगमध्ये टाईप्स आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला जिथं एज लिमिट नाही आहे, साईज लिमिट नाही आहे, कलर काहीही म्हणजे त्याच्याबद्दल काहीच
म्हणतात ना की म्हणजे तिथं लिमिट कशालाच नाही आहे. तुम्ही कोणत्याही एजमध्ये कोणत्याही म्हणजे कोणत्याही कलर कॉम्प्रेशनमध्ये असाल तरी तुम्ही त्यात काम करू शकतात. सो मॉडेलिंगमध्ये ह्या संधी आहेत. तर मी यातल्या म्हणजे जे मेन 10 टाईप्स आहेत मॉडेलिंगचे मी ते तुम्हाला आज सांगते आहे. सो जो फर्स्ट आहे फॅशन मॉडेल. जो फर्स्ट टाईप आहे मॉडेलिंगचा तो म्हणजे फॅशन मॉडेल. सो जे आपण फॅशन मॉडेल काय आहे ॲक्च्युली मी ते सांगते. तर फॅशन मॉडेल म्हणजे जे क्लोथ्स असतात, जे ब्युटी प्रॉडक्ट्स असतात त्यांना हे मॉडेल्स रिप्रेझेंट करतात, फॅशन मॉडेल्स. पण फॅशन मॉडेल्सचा मेन पॉईंट हा आहे, फॅशन मॉडेल्सचं बॉडी मेजरमेंट पर्टिक्युलर असतं, हाईट पर्टिक्युलर असते. सो त्यात प्रॉपर मेजरमेंट असलेली मॉडेल्स असतात फॅशन मॉडेल्समध्ये. ओके. सो आता तुम्ही म्हणत असाल की जर त्यात पर्टिक्युलर बॉडी मेजरमेंट पर्टिक्युलर हाईट पाहिजे तर मग आम्हाला कुठे चान्स आहे. तर मी हळूहळू एक्सप्लेन करते कुठं चान्स आहे आपल्याला. सो हे झालं फॅशन मॉडेल. मी तुम्हाला टाईप सांगते. तर हा झाला पहिला टाईप फॅशन मॉडेल. त्याच्यानंतर सेकंड टाईप आहे रनवे मॉडेल, जे आपण फॅशन शो बघतो, राईट. तर जे फॅशन शोमध्ये जे मॉडेल्स चालतात, मोठे मोठे जे फॅशन शोज होतात त्याच्यात जे मॉडेल्स असतात ते म्हणजे रनवे मॉडेल. ऑब्वियसली त्यांनाही साईज लिमिट आहे, त्यांचं मेजरमेंट बॉडी मेजरमेंट पर्टिक्युलर असतं, हाईट पर्टिक्युलर असते. मोस्ट ऑफ रनवे मॉडेल्समध्ये 5.7 इंचेस वर हाईट असलेले मॉडेल्स प्रिफर केले जातात. ओके. हा झाला सेकंड टाईप मॉडेलिंगचा. देन थर्ड आहे स्विमसूट मॉडेल. नावावरूनच कळलं असेल, स्विमसूटमध्ये प्रॉपर मेजरमेंटचे बॉडी मेजरमेंटचे मॉडेल्स लागतात, जे स्विमसूट वेअर करतील आणि प्रमोट करतील स्विमसूटचं. त्याच्यानंतर फोर्थ टाईपचं आहे कमर्शियल मॉडेल्स. तर कमर्शियल मॉडेल्स म्हणजे ज्यामध्ये अजिबात तुमचं एज लिमिट नाही बघितलं जात, तुमचं बॉडी शेप बघितला जात नाही, तुमचं कलर कॉम्प्रेशन बघितलं जात नाही, ते म्हणजे कमर्शियल मॉडेल. मोस्ट ऑफ महाराष्ट्रातले जेवढे पण मॉडेल्स आहेत ते सगळे कमर्शियल मॉडेलिंग करतात. म्हणजे सगळ्यांची सुरुवात कमर्शियल मॉडेलिंगपासूनच झाली असेल. सो कमर्शियल मॉडेलिंगमध्ये काय असतं की कोणतंही त्यांना बॉडी शेपचं इश्यू नसतो, त्यांना एजचा इश्यू नसतो. तर ते कोणतेही प्रॉडक्ट, जे आपण प्रॉडक्टची ॲड बघतो किंवा प्रॉडक्टचं एक आता आपण लॅक्मे शो घेऊयात. लॅक्मे फॅशन शोमध्ये आत्ता जो म्हणजे रिसेंटली जे लॅक्मे फॅशन शो होत आहेत त्याच्यामध्ये बॉडी शेपिंग मॅटर नाही करत, कलर कॉम्प्रेशन मॅटर नाही करत. तुम्ही मोस्ट ऑफ बघितलं असेल. सो असे काही मॉडेलिंगमध्ये आहेत जे कमर्शियल मॉडेल आहेत. त्या ठिकाणी तुम्ही ट्राय करू शकता. छोटे मुलं न्यू कमर्शियल मॉडेलिंगमध्ये ट्राय करू शकतात नक्कीच. देन आपलं नेक्स्ट टाईप आहे फिटनेस मॉडेल. आता फिटनेस मॉडेल कुठं वर्क करतात, जे आपले स्पोर्ट्स वेअर असतात, जिमचे जे शूट्स असतात, तर त्या ठिकाणी फिटनेस मॉडेल लागतात. आणि ऑब्वियसली नावावरूनच माहिती आहे की फिटनेस मॉडेलला बॉडी शेप खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्या ठिकाणी जे प्रॉपर फिट बॉडी असणारे किंवा ज्यांचं फेशियल शेप त्या पद्धतीचा आहे, सो ते मॉडेल्स या ठिकाणी वर्क करू शकतात फिटनेस मॉडेलमध्ये. देन नेक्स्ट टाईप आहे पार्ट्स मॉडेल. आता पार्ट्स मॉडेल म्हणजे या ठिकाणी आता कोणाला ज्वेलरीचं जे पण ज्वेलरी प्रॉडक्ट्स आहे किंवा जे पण ब्युटी प्रॉडक्ट्स आहेत, सो त्याच्यासाठी जेव्हा मॉडेलिंग केली जाते तर त्यावेळेस पार्ट्स म्हणजे तुमचे बॉडी पार्ट्स. कोणाचे हात सुंदर असतात, कोणाचे पाय सुंदर असतात, आपले जे फुटवेअर्स असतात, फुटवेअर्सची फॅशन, त्याच्यानंतर ज्वेलरी. तर अशा ठिकाणी हे मॉडेल्स वर्क करतात पार्ट्स मॉडेल. कोणाचे फेशियल फीचर्स चांगले आहेत, सो मेकअप इंडस्ट्रीमध्ये किंवा जे ब्युटी प्रॉडक्ट्स आहे या ठिकाणी हे मॉडेल्स वर्क करू शकतात पार्ट्स मॉडेलमध्ये.
सो तुम्ही त्याच्यावर सुद्धा वर्क करू शकता. तुमचं जर बॉडी पार्ट कोणता खूप सुंदर आहे, लेग्स, हँड्स, फेशियल फीचर्स खूप छान आहे, तर तुम्ही त्यामध्ये पुढे प्रोग्रेस करू शकता. तुम्ही पर्टिक्युलर, मी हे टाईप याच्यासाठी सांगते की तुम्हाला जर वाटते की तुम्ही त्या टाईपमध्ये फिट आहे, तर तुम्ही त्याच्यावर वर्क करून पुढे त्यामध्ये गेलात तर नक्कीच तुम्हाला खूप जास्त चान्सेस आहेत. सो आपला नेक्स्ट टाईप आहे फिट मॉडेल. आता फिटनेस मॉडेल आपण आधी ऐकलं, आता फिट मॉडेल. तर फिट मॉडेल जे बॅकग्राऊंडला जे म्हणजे जे आपले गारमेंट्स असतात, अंडर गारमेंट्स असतात, तर अशा ठिकाणी फिट मॉडेल्सची गरज असते. तर फिट मॉडेल्स यासाठी की त्यामध्ये त्यांच्या म्हणजे आता एवढे सगळे गारमेंट्स वगैरे काढले जातात, पण ते कोणावर तरी आधी ट्राय केले जातात की हां, हे वालं जे आहे हे या बॉडी टाईपला परफेक्ट बसेल, हे वालं जे प्रॉडक्ट आहे ते त्या बॉडी टाईपला परफेक्ट बसेल. तर अशा वेळेस त्या ठिकाणी मॉडेल्स लागतात. तर त्या मॉडेल्सला फिट मॉडेलमध्ये कन्सिडर केलं जातं. तर तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा ट्राय करू शकता. देन नेक्स्ट आहे प्रमोशनल मॉडेल. सो जे काही प्रॉडक्ट्स असतात त्यांचं प्रमोशन करण्यासाठी हे मॉडेल्स लागतात. ॲज युजल तिथंही कुणीही ट्राय करू शकतो. देन आहे ग्लॅमर मॉडेल. आता ग्लॅमर मॉडेल सेम फॅशन मॉडेलसारखं आहे, पण त्यांच्यापेक्षा थोडेसे हाय रेंज. खूप असं त्यांचे जे पोजेस अँड ऑल असतं ते खूप पर्टिक्युलर असतं, ते फोटोग्राफर्सकडून सांगितलं जातं. सो त्यामध्ये आहे की त्यामध्ये पण स्कोप आहे. जर तुम्ही खूपच स्वतःला त्या पद्धतीने इम्प्रूव्हाइज केलं तर तुम्ही नक्की ग्लॅमर मॉडेल बनवू शकता. देन लास्ट आहे प्रिंट मॉडेल. प्रिंट मॉडेल कुठं वर्क करता, जे आपण मॅगझिन शूट्स बघतो त्याच्यावर जे मॉडेल्स असतात ते प्रिंट मॉडेल या कॅटेगरीत मोडले जातात. मॅगझिन शूट, न्यूजपेपरवर कधी कधी येतात. सो त्यामध्ये जे मॉडेल्स असतात ते म्हणजे प्रिंट मॉडेल. सो हे असे मॉडेलिंगचे 10 टाईप्स झाले. सो तुम्ही यातल्या कोणत्या कॅटेगरीत म्हणजे स्वतःला प्रिफर करतात किंवा असं वाटतंय की मी ह्या कॅटेगरीमध्ये बेस्ट करू शकतो, मी या कॅटेगरीमध्ये बेस्ट करू शकते, तर मॉडेलिंगमध्ये तुम्हाला पुढे हे चान्सेस आहेत. तुम्हाला असं गरजेचं नाही की तुम्ही रनवेच केला पाहिजे, तुम्ही फॅशन शोज केला पाहिजे किंवा मग एखादा फॅशन शो येईल मगच मला चान्स मिळेल. नाही, तुम्हाला तुमचा स्कोप काय आहे, तुम्हाला तुमचा इंटरेस्ट कशात आहे किंवा तुम्ही स्वतःला कोणत्या पद्धतीने मेंटेन करतायत, त्यामध्ये तुम्हाला मॉडेलिंगमध्ये तुम्हाला चान्सेस आहेत. तर हे झाले मॉडेलिंगचे 10 टाईप्स. यामध्ये तुम्हाला वाटते की नाही मी याच्यात फिट वाटतं, मी फिटनेसमध्ये वाटते मी बसेल, किंवा मी पार्ट्स मॉडेलिंगमध्ये बसू शकते, किंवा मी फॅशन मॉडेलिंगमध्ये, मी रनवेमध्ये कोणाचं वॉक चांगला असेल मी रनवे मॉडेलिंगमध्ये करू शकते. देन कोणाला वाटतंय की मी मॅगझिन प्रिंट मॉडेल करू शकते. सो तुम्ही त्यात ट्राय करा. पण त्याच्यासाठी जे मी तुम्हाला त्याच्या आधीचा पॉईंट सांगितलं त्याच्यासाठी तुम्हाला पोर्टफोलिओ आणि कॉम्प कार्ड खूप गरजेचं आहे. जर तुम्ही मॉडेलिंग क्षेत्रात उतरत असाल तर तुम्हाला कॉम्प कार्ड आणि पोर्टफोलिओ बनवणं खूप 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 गरजेचं आहे. आणि जर तुम्ही कॉम्पिटिशनसाठी उतरत असाल तर तुम्हाला फॅशन शो आणि ब्युटी पेजंट यातला डिफरन्स माहिती असणं गरजेचं आहे. सो आजसाठी मी तुम्हाला एवढंच एक्सप्लेन करेल. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी होत्या. आता ह्या सोडून जर तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला नक्की विचारा. मी तुम्हाला त्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर देण्याचा नक्की ट्राय करेन. सो आपण जाऊयात आता कमेंट्सकडे. ओके, तेजस निंबाळकर म्हणतात खूप छान माहिती देतात, थँक्यू सो मच. त्रिशा पाटील, यू आर सो ब्युटिफुल, थँक्यू सो मच त्रिशा पाटील. जगदीश शिंदे, आपण फॅशन क्षेत्रातील खूप छान माहिती देत आहात, बरेच कॉन्सेप्ट सोप्या शब्दात समजावून सांगितले, अशीच नवीन नवीन माहिती देत राहा. थँक्यू, थँक्यू सो मच जगदीश सर.
नक्कीच तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल, तुमचे क्वेरीज असतील फॅशनशी रिलेटेड, जे न्यू कमर्स आहेत त्यांनी मला फ्रँकली जे पण तुमचे क्वेश्चन्स असतील ते विचारू शकतात. मी नक्कीच ट्राय करेन. कांचन देसाई, थँक्यू. सचिन खेर, नक्कीच. सो आपण परत एकदा बोलूयात की स्टार्टिंग कशी करावी. सो मी नक्कीच सगळ्यांना हे सांगेल की तुम्हाला जर स्टार्ट करायचंच असेल तर तुम्ही नक्की एकतरी ब्युटी पेजंटमध्ये पार्टिसिपेट करा. आणि ब्युटी पेजंटमध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर विनिंगपेक्षा तुम्ही तुमचं स्वतःचं ग्रूमिंगवर लक्ष द्या की तुम्ही स्वतःला ग्रूम कसं करणार, वॉक कसं करणार, वॉक कसं करायचं आहे, पोजेस कशा द्यायच्या आहे, इथून सुरुवात करा. मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगते की मी जेव्हा पार्टिसिपेट केलं होतं, मी एक ब्युटी पेजंट केला होता सुरुवातीला. सो मी त्यावेळेस मला विनर व्हायचं ही यासाठी मी तो ब्युटी पेजंट जॉईन केला नव्हता. मला वॉक शिकायचा आहे, मला स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायची, मला पोजेस कशा द्यायच्या आहे यासाठी मी ब्युटी पेजंट जॉईन केला होता. सो त्या ठिकाणी जे ग्रूमिंग सेशन्स होतात ते तुम्ही नक्की अटेंड करा. और जे पर्सनल ग्रूमर्स असतात तुम्ही त्यांच्याकडे नक्कीच क्लासेस किंवा कोचिंग करू शकतात. जर तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर नक्कीच तुम्ही इथून सुरुवात करा. जे मॉडेल्स असतात किंवा खूप सारे ऑनलाईन व्हिडिओजसुद्धा आजकाल मिळतात. पण ऑनलाईनपेक्षा मी नक्कीच म्हणेल की ऑनलाईन जरी करणार असाल तुम्ही तरीसुद्धा कोणाच्या ना कोणाच्या गायडन्स खाली तुम्ही हे सगळं स्टार्ट करावं. मी अजून पुढे काही गोष्टी सांगेन. स्टार्ट केल्यानंतर तुम्ही पोर्टफोलिओवर फोकस करा. तुम्ही फोटोग्राफर्ससोबत वर्क करा. तुम्ही घरीसुद्धा वर्क करू शकतात. पोजेस मिररमध्ये बघून तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात की पोजेस कशा द्यायच्या आहेत, फेशियल एक्सप्रेशन्स काय पाहिजे. गरजेचं नाही आहे की प्रत्येक वेळेस तुम्ही स्माईल देऊ नका. तुम्ही ब्युटिफुली स्माईल कशी देऊ शकतात किंवा वेगळे वेगळे एक्सप्रेशन्स कसे देऊ शकतात. सो ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. सो तुम्ही पोर्टफोलिओवर पण फोकस करू शकतात की पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला कसं वर्क करायचं आहे आणि त्याच्यासाठीच तुम्हाला आधी हे प्रिपरेशन्स करायला पाहिजे. मॉडेलिंगमध्ये तुम्हाला करिअर करण्याचे खूप सारे चान्सेस आहेत. तुम्ही जे मी तुम्हाला टाईप्स सांगितले मॉडेलिंगमध्ये तुम्ही त्याच्यावर वर्क करू शकतात. तुम्ही त्यातनं एखादं तुम्हाला वाटते की मी या टाईपमध्ये फिट होती आहे तर तुम्ही त्याच्यावर वर्क करून तुम्ही पुढं त्यामध्ये तुमचा स्कोप फाइंड करू शकतात की तुम्ही त्यात काय करू शकतात पुढे. तर तुम्ही एजन्सी थ्रू करू शकतात वर्क. और तुम्ही स्वतःसुद्धा अप्रोच करू शकता खूप साऱ्या फॅशन डिझायनर्सला. खूप सारे फॅशन डिझायनर्स आहेत आत्ता की ज्या ठिकाणी मॉडेलिंगमध्ये ह्या बाकीचे मॉडेलिंगसाठी पण वर्क करतात. कोणी
कॉस्ट्युम डिझायनर्स असतात, ज्वेलरी डिझायनर्स असतात. सो त्या ठिकाणी मॉडेलिंगसाठी खूप स्कोप आहे. जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही विचारू शकतात. मी नक्कीच त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचं ट्राय करेन. तुम्ही फॅशन शोमध्ये सुद्धा करू शकतात ट्राय. फॅशन शो आजकाल खूप सारे डिझायनर्स असतात ज्यांना स्वतःचं डिझाईन रिप्रेझेंट करायचं असतं. सो त्याच्यामध्ये खूप सारा स्कोप आहे मॉडेल्सला. सो त्या ठिकाणी मॉडेलिंग करू शकतात. त्रिशा पाटील यांनी विचारलंय की साधारण शूट करण्यासाठी किती खर्च लागतो जो की सामान्य माणूस किंवा लेडीज करू शकते. ओके, थँक्यू त्रिशा पाटील, तुम्ही जो क्वेश्चन केला आहे. ॲक्च्युली शूट करण्यासाठी मी जसं तुम्हाला सांगितलं की पोर्टफोलिओ जर तुम्ही पर्टिक्युलर प्रोफेशनल फोटोग्राफर करून घेणार असाल तर त्यांचे काही चार्जेस असतात. पोर्टफोलिओचे स्पेशल चार्जेस असतात. जे प्रोफेशनल फोटोग्राफर्स ओनली पोर्टफोलिओसाठी वर्क करतात. सो त्यांचे चार्जेस समथिंग 15K पासून स्टार्ट असतात, ज्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलर नंबर ऑफ फोटोज तुम्हाला दिले जातात आणि ते तुम्हाला सजेस्टही करू शकतात की तुम्हाला काय पोज द्यायची काय नाही. सो तुम्ही प्रोफेशनलकडून करण्याचा विचार केला किंवा आजकाल खूप सारे फोटोग्राफर्स लेस रेंजपासून चालू करतात. लाईक 3K 4K पासून चालू आहेत सध्या पोर्टफोलिओचे रेट्स. पण जर तुम्ही कोणी फोटोग्राफर्स असतील जे अजूनही त्याच्यापेक्षा कमी रेंजमध्ये करत असतील, सो हा इट्स डिपेंड ऑन फोटोग्राफ. सॉरी, नेटचा थोडासा प्रॉब्लेम आहे. सो मध्ये मध्ये थोडंसं कनेक्शन प्रॉब्लेम येत आहे. नमस्कार परत एकदा. सॉरी, थोडंसं नेटचं कनेक्शन प्रॉब्लेम असल्यामुळे परत एकदा मी हा व्हिडिओ बनवते आहे. आत्ता आपण फॅशन क्षेत्रात खूप सारे छोटे मुलं, खूप सारे पॅरेंट्सला इंटरेस्ट असतो की माझ्या लहान मुलाने करावं. आणि छोटे मुलं खूप म्हणजे आता खूप इंटरेस्टिंगली ह्या गोष्टी करायला लागलेत, कॉन्फिडंटली ह्या गोष्टी करायला लागलेत. तर त्यांना कुठं गाईड केलं पाहिजे, तर त्याबद्दल थोडीशी चर्चा करूया. जेव्हा तुम्ही तुमच्या लहानग्याला किंवा लहानगीला पार्टिसिपेट करायला लावतात, सो तुम्हाला प्रॉपर ती कशात पार्टिसिपेट करते त्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. ती फॅशन शोमध्ये पार्टिसिपेट करते आहे, ती ब्युटी पेजंटमध्ये पार्टिसिपेट करते आहे. देन त्याच्यानंतर त्या मुलांना त्यांच्या पद्धतीने, त्यांना ज्या पद्धतीने समजेल त्या पद्धतीने हे छोटे छोटे जे बारकावे आहेत ते सांगितले पाहिजेत. त्या पद्धतीने त्यांना पोजेस सांगितल्या पाहिजे, त्या पद्धतीने त्यांना ग्रूम करून घेतलं पाहिजे. सो जेवढी ही रिस्पॉन्सिबिलिटी ग्रूमरची आहे तेवढीच पॅरेंट्सची पण आहे की त्यांना कोणत्या पद्धतीने, कारण ऑब्व्हियसली त्यांना एवढं नॉलेज नसतं. सो ते नॉलेज पॅरेंट्सने पूर्ण घेणं गरजेचं आहे.
जर त्यामध्ये एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्या लहानगीला किंवा लहानगीला उतरवत असाल तर त्याबद्दल नॉलेज घेणं तुम्हाला गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार त्यांच्याकडून करून घेणं, कारण जेवढं ते ग्रूमरचं नाही ऐकणार तेवढं ते तुमचं ऐकणार. सो त्याच्यामुळे तुम्ही हे नॉलेज घेऊन तुम्ही त्यांना सांगणं गरजेचं आहे. सो तुम्ही सुरुवात कुठून करा. सो सुरुवात तुम्ही घरूनच करू शकतात. त्यांचे वॉक प्रॅक्टिस घेऊ शकतात, त्यांच्या वॉकवर लक्ष देऊ शकतात, त्यांना मिररमध्ये बघून तुम्ही पोजेस द्यायला सांगू शकतात. सो तुम्ही इथून सुरुवात करू शकता. देन त्याच्यानंतर घरातल्या 4 लोकांसमोर बसून त्यांना वॉक करायला सांगू शकतात, जेणेकरून त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल लोकांसमोर. कारण कधी कधी असं होतं की जेव्हा मुलं कॉन्फिडंटली करतात सो त्याच्यानंतर कसं होतं की लोकांसमोर घाबरतात, कुठेतरी त्यांचा कॉन्फिडन्स कमी होतो. सो ही गोष्ट आपण घरातनं सुरू करू शकतो की आधी 4 लोकांसमोर, मग थोडंसं 5-6 लोकांसमोर, इथून त्यांचा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो की हां अरे रेग्युलर आहे आपल्यासाठी. ही प्रॅक्टिस होऊन जाते त्यांना, त्यांच्या मनाला पण त्यांची एक आतून मनातून तयारी होऊन जाते की आम्हाला एवढ्या लोकांसमोर वॉक करायचं आहे. कारण कधी कधी असं होतं की कुठेतरी ते इंट्रोडक्शन पार्टमध्ये वगैरे कमी पडतात, कधी कधी इंट्रोडक्शन विसरून जातात ऑन स्टेज गेल्यानंतर. सो तुम्ही इथून त्यांची प्रॅक्टिस करून घेऊ शकता. त्यांना इंट्रोडक्शन रिहर्स करायला लावा सारखं सारखं. जास्त इंट्रोडक्शन देऊ नका. लहान मुलांना ऑब्व्हियसली मेमरी कोणाची शार्प असते, कोणाचं थोडंसं कॉन्फिडन्स कमी होऊन जातो ऑन स्टेज. सो जे त्यांनी प्रिपेअर केलेले ते कुठंतरी लक्षात राहत नाही. सो त्याच्यामुळे त्यांना मोजून 2 ते 3 लाईनांचं इंट्रोडक्शन द्या, ज्यामध्ये ते त्यांचं नाव, त्यांची हॉबी लक्षात ठेवू शकतात आणि बेसिक त्यांचं स्कूल नेम, ह्या गोष्टी तुम्ही त्यांना सांगायला लावू शकतात. बाकी गोष्टी बोलण्यापेक्षा ही गोष्ट बेटर असेल. ओके. तेजस निंबाळकर, एक वॉक करून दाखवाल का? थँक्यू सर, तुम्ही मला जी रिक्वेस्ट केली, बट आय एम रिअली सॉरी की मी आत्ता वॉक नाही करू शकत. पण नक्कीच तुम्ही मला माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला व्हिजिट करा. चँग1 ऑफिशियल म्हणून माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे, ज्या ठिकाणी मी तुमचे हे सगळे तुमच्यासाठी मी ज्या ठिकाणी वॉक टाकू शकते, माझे वॉकचे व्हिडिओ टाकू शकते, और मी त्या ठिकाणी तुम्हाला स्वतः अजून काही गोष्टी गाईड करू शकते, तुमच्या लहान मुलांसाठी गायडन्स देऊ शकते त्या ठिकाणी व्हिडिओज आणि फोटोज टाकून, जेणेकरून तुम्हाला हे बाकीच्या गोष्टी कळतील. थँक्यू सो मच. त्रिशा मॅमने परत एक क्वेश्चन केला आहे की सामान्य मॉडेल पैसे कसे कमवू शकते मॉडेलिंग करत असताना. ओके. मॉडेलिंग करत असताना असे म्हणजे बरेचसे गोष्टी असतात की मॉडेलिंग करत असताना मॉडेल्सला काही कमर्शियल शूट मिळतात, काही नॉन कमर्शियल असतात. तर नॉन कमर्शियल जे असतात ते कोलॅबरेशनमध्ये असतात. सो जर तुमची ही सुरुवात असेल तर तुम्ही नक्कीच कोलॅबरेशन शूट करू शकतात, ज्यामधून तुम्हाला एक तुमचं पोर्टफोलिओ बॅकअप मिळेल. त्याच्यानंतर तुमची एक वर्क हिस्ट्री क्रिएट होईल की तुम्हाला त्यातनं एक्सपिरियन्स मिळेल की मी हे आधी काम केलं आहे आणि कॉन्फिडन्स एक वाढत जाईल. देन तुम्ही नेक्स्ट टाईम सांगू शकतात जेव्हा तुम्हाला कमर्शियल हे तुमची वर्किंग हिस्ट्री जेवढी वाढेल त्यानंतर चान्सेस खूप असतात की तुम्हाला कमर्शियल शूट येतील आणि ऑब्व्हियसली त्यामध्ये पर डे चार्जेस मिळू शकतात तुम्हाला, पर डे पेमेंट मिळू शकतं. जसं वर्क असेल तसं तुम्हाला पेमेंट करतात किंवा जसं ब्रँड आहे, जसे डिझायनर्स आहे त्यानुसार तुम्हाला पेमेंट मिळू शकतं. सो मी असं कन्फर्म नाही सांगू शकत की तुम्हाला किती पेमेंट मिळेल और काय मिळेल, पण नक्कीच तुम्ही ट्राय करा, ह्याच्यात चान्सेस खूप जास्त आहेत. तेजस निंबाळकर परत म्हणतात की चँग नाव आपण का निवडलं. ओ थँक्यू सर. या ॲक्च्युली याच्या मागे माझे स्वीट मेमरीज आहेत, माझ्या हॉस्टेल मेमरीज आहेत. सो त्याच्यामुळे मी हे नाव निवडलं. ॲक्च्युली माझ्या फ्रेंड्सने दिलेलं नाव आहे ते, सो मी तेच कंटिन्यू केलं आहे. थँक्यू. ट्रेनिंग किंवा ग्रूमिंग तुम्ही करतात का स्टुडंट्सला? तेजस. हो सर, मी ट्रेनिंग आणि ग्रूमिंग दोघंही करते. मी जे आधी सुरुवातीलाच सांगितलं,
जी नाशिकची श्रेया लोखंडे आहे, महाराष्ट्र सुपर मॉडेल टीन कॅटेगरीची विनर झाली आहे ती. सो ती माझी स्टुडंट आहे. सो मी पर्सनली ग्रूम करण्याला जास्त महत्त्व देते, कारण पर्सनली मी स्टुडंटवर लक्ष देऊ शकते. त्यांचं जे पोटेन्शियल आहे ते मला कळतं त्यातनं, आणि मी त्यानुसार त्यांना गाईड करून त्यांना ग्रूम करू शकते. पर्सनली ग्रूम करण्यावर माझा जास्त फोकस आहे. ग्रुप ग्रूमिंगमध्ये मोस्ट ऑफ कोरिओग्राफी येते, ग्रूमिंग पण येतं, पण ग्रुपमध्ये कसं आहे की थोडं कुठंतरी मला लक्ष द्यायला थोडंसं कुठेतरी लॅक होतो. सो ग्रुप ग्रूमिंगमध्ये कसं आहे की ते मोठ्या मुलांचं असेल, जे मोठे फ्रेशर्स असतील त्यांच्यासाठी ठीक आहे, पण छोट्या मुलांना मी पर्सनल ग्रूम करणं नक्कीच पसंत करेन. हेमंत सर विचारताय, हाऊ डू यू वर्क टू इम्प्रूव्ह कॉन्फिडन्स ऑफ युअर स्टुडंट. थँक्यू हेमंत सर. मी नक्कीच जसं म्हटलं की मी स्टुडंट्सचं सगळ्यात मेन मॉडेलिंगमध्ये सगळ्यात मेन फोकस असतो की कॉन्फिडन्स, तुम्ही किती कॉन्फिडेन्शियली वॉक करतात. सो असं नाही आहे की छोटे मुलं, मला तरी असं वाटतं की छोटे मुलं खूप जास्त कॉन्फिडेन्शियली वॉक करतात. मोठे मुलंसुद्धा कॉन्फिडेंटली वॉक करतात, पण कुठंतरी असतं स्टेजची भीती वाटते किंवा वॉक करताना लोक बघतात याची भीती वाटते. तर अशा वेळेस काय असतं, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सो मी प्रॅक्टिस करून घेण्यावर जास्त भर देते की जेवढी त्यांची प्रॅक्टिस होईल. देन जेव्हा लहान मुलं पॅरेंट्ससोबत येतात तर मी पॅरेंट्सला बसवते अराउंड त्यांच्या, आणि त्यांच्यासमोर त्यांना वॉक करायला लावते इंडिव्हिज्युअल. सो ते करत असताना त्यांना मनातनं कुठेतरी शायनेस जातो आणि कॉन्फिडन्स येतो की हां, मी आता यांच्यासमोर केलं आहे तर मी पुढेही करू शकते. आणि कधीही रागवून स्ट्रिक्टली नाही करून घेताय. जेवढं तुम्ही फ्रँकली करून घेऊ शकाल, जेवढं तुम्ही त्यांना प्रेमाने घेऊन करू शकाल, तेवढं त्यांच्याकडून तुम्हाला जास्त रिझल्ट मिळेल. सो मी फ्रेंडली नेचरने सगळ्यांना ट्रीट करून त्यांच्याकडून त्यांचं कॉन्फिडन्स बिल्ड करण्यावर जास्त भर देतो. काही ट्रिक्स, त्रिशा मॅडम म्हणतायत, काही ट्रिक्स आहे का तुमच्यासाठी फिटनेससाठी आणि तुमचा चेहरा. ओके, फिटनेसचे ट्रिक्स तर मी नक्कीच म्हणेल की फिटनेस तर ऑब्वियसली मॉडेलिंगमध्ये फिटनेस गरजेचं आहे, बट त्यासाठी असं नाही आहे की खूपच स्ट्रिक्टली डाएट फॉलो करायचा. रेग्युलर तुम्ही खातायत ते तुम्ही कंटिन्यू खात राहा. फक्त कुठंतरी ज्याने फॅट्स वाढतील किंवा म्हणजे तुमच्या हेल्थवर थोडंसं बॅड इफेक्ट करेल, मी मोस्टली प्रिफर करते, मी मसालेदार खाणं टाळते. मी जे नॉर्मल जेवण आहे ते खाते. आणि ऑब्वियसली मी असंही नाही आहे की मला फास्ट फूड खूप आवडतात, सो मी फास्ट फूडही खाते, पण लिमिटेड. असं खूपच आउट ऑफ लिमिट किंवा कंटिन्यू फास्ट फूडच खात राहणं नाही. आणि फेससाठी म्हणाल तर ऑब्वियसली सगळं डाएट अँड एक्सरसाइजवरच डिपेंड आहे. असं गरजेचं नाही. आजकाल मॉडेलिंगमध्ये फेस अँड ऑल, म्हणजे जेवढं फेशियल तुमचे एक्सप्रेशन्स आहेत ते जेवढे इम्पॉर्टंट. सो हे नीडेड नाही आहे की खूपच असं म्हणजे माझं फेस क्लीन नाही आहे तर मी कुठंतरी कमी पडेल किंवा काय, असं काही नाही आहे. आजकाल मेकअप सगळ्यांवर मोठं उपाय आहे. मेकअप हा सगळ्यांवर आन्सर आहे. मेकअपने खूप साऱ्या गोष्टी कवर होतात, पण तरीही कुठंतरी आपण हेल्थ कॉन्शियस असणं गरजेचं आहे. थँक्यू. ओके, पुढचा क्वेश्चन आहे, तुम्ही नाशिकला राहतात का, क्लास घेतात का ग्रूमिंगसाठी. ओके, मी ॲक्च्युली नाशिकला नाही राहत. सध्या मी पुण्याला शिफ्ट झाली आहे, पण नक्कीच मी तिकडं म्हणजे कामानिमित्त येत असते नाशिकला. सो जर मला जमेल तेव्हा मी नक्कीच गाईड करण्याचा ट्राय करेन. आणि नक्कीच नाशिकलाही जर असं मला वाटत असेल की नाशिकला आहे खरंच खूप स्टुडंट्स, म्हणजे
करण्याचा ट्राय करतायत तर मी नक्कीच नाशिकला येऊन शिकवण्याचा ट्राय करेन. त्रिशा मॅडम म्हणतायत मॉडेलिंगमध्ये कास्टिंग काउच सारखा प्रकार घडत असतो, असा काही अनुभव किंवा घटना घडली आहे का तुमच्यासोबत आणि त्याला तुम्ही कसे फेस करतात? ॲक्च्युली हां, मॉडेलिंगमध्ये हा सगळ्यात मोठा सगळ्यांना भीती असते पॅरेंट्सला पाठवण्याआधी, बॉईजच्या बाबतीत नाही मुलींच्या बाबतीत, की कास्टिंग काउच वगैरे असं काहीतरी होईल. ॲक्च्युली काही ठिकाणी होतं, पण माझा जेवढा एक्सपिरियन्स आहे असं माझ्या बाबतीत काहीही घडलेलं नाही आहे कास्टिंग काउच. आणि आपण जेवढं कॉन्टॅक्ट ठेवणार, म्हणजे आपण फक्त आपल्या कामाशी काम ठेवलं तर ऑब्व्हियसली ह्या गोष्टी घडत नाही. आणि अशा वेळेस जर तुम्ही कुठेतरी जाताय, तुम्हाला अप्रोच आला की तुम्हाला इथे इथं मॉडेलिंगसाठी बोलवलं आहे किंवा तुम्हाला इथे इथं मॉडेलिंगसाठी यायचं आहे, तर पूर्ण आधी इन्फॉर्मेशन घ्या की कोण आहे, काय आहे, कसं आहे, म्हणजे कशी प्रोसेस असणार आहे आणि एक्झॅक्ट मॉडेलिंग तुमचं शूट कशासाठी आहे, तुम्हाला कशासाठी बोलवलं जातं आहे, तर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्ही आधी पूर्ण जाणून घ्या आणि मगच त्या ठिकाणी जा. तुम्हाला कितीही अप्रोच आला, कितीही चांगला चान्स असेल, तरीही तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्या. घरच्यांना या बाबतीत जाणीव करून द्या की असं असं काहीतरी आहे, तुम्हाला जायचं आहे. आणि कोणीतरी रिस्पॉन्सिबल व्यक्ती स्वतःसोबत घेऊन जा, म्हणजे ह्या गोष्टी नाही होणार तुमच्याबरोबर. आणि मी या सगळ्या गोष्टींची केअर करते. मोस्ट ऑफ मी पूर्ण डिटेल्स घेतल्यानंतरच त्या गोष्टीला रिस्पॉन्स करते. सो आत्तापर्यंत माझ्यासोबत तरी असं काही झालेलं नाही आहे. सो तुम्हीही या गोष्टीचं प्रिकॉशन्स घ्या. मॉडेलिंग क्षेत्रातील तुमचे आयडॉल कोण आहेत? मॉडेलिंग क्षेत्रात आयडॉल तर खूप सारे आहेत, पण मला मॉडेलिंगमध्ये भरपूर सारे स्टाईल्स आहेत की ट्रेडिशनल स्टाईल्स, वेस्टर्न स्टाईल्स. तर मला स्ट्रीट स्टाईल खूप आवडते आणि त्याच्यासाठी इंस्टाग्रामवर एक फॅशन डिझायनर, फॅशन इन्फ्लुएन्सर आहे लुरा वँग म्हणून. मला तिचे स्टाईल्स खूप आवडतात आणि ती माझ्यासाठी फॅशन आयडॉल आहे नक्कीच. इंस्टाग्रामवर लुरा वँग म्हणून आहे ती. सो ती माझी फॅशन आयडॉल आहे. थँक्यू तेजस सर तुमच्या कॉम्प्लिमेंटबद्दल. सो अजून तुम्हाला काही डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर नक्कीच माझं इंस्टाग्रामवर अकाउंट आहे चँग1 ऑफिशियल म्हणून, जे मी आत्ता रिसेंटली ओपन केलं आहे. त्याच्यावर मी नक्कीच तुम्हाला पर्सनली सगळ्या तुमचे जे पण क्युरीज असतील, क्वेश्चन्स असतील, त्याच्यावर नक्कीच आन्सर देण्याचा ट्राय करेल. तुम्ही पर्सनली मला त्याच्यावर नक्कीच सांगू शकतात आणि त्याच्यावर मी नक्कीच नवीन नवीन गोष्टी पोस्ट करण्याचा ट्राय करेन, जे फॅशनशी, मॉडेलिंगशी, ब्युटी पेजंटशी रिलेटेड आहे, जे तुम्हाला हेल्प आउट करेल पुढे. तर नक्कीच मी ह्या गोष्टी पोस्ट करण्याचा ट्राय करेन. सो तुम्ही नक्की मला फॉलो करा. चँग1 ऑफिशियल हे माझं इंस्टाग्राम पेज आहे. तेजस सर म्हणताय मराठी बिग बॉसमध्ये जाण्याची संधी मिळाली तर जाणार का? ॲक्च्युली मी भांडणापासून दूर राहण्याचा ट्राय करते. मला ॲक्च्युली या गोष्टी नाही आवडत. सो मला चान्स जरी मिळाला तरी मी जाणार नाही. कारण मला असं वाटतं की शांती जास्त गरजेची आहे. आणि तसं पाहिलं तर मला त्यातलं नॉलेज नाही, कारण मी बघत नाही मराठी बिग बॉस. मला नाही आवडत मराठी और वॉट एव्हर. मी बिग बॉस म्हणजे ऐकून आहे फक्त, पण मी मोस्ट ऑफ जेवढं पण ऐकलं आहे फक्त त्यात फाईट्स अँड ऑल होत असतात. सो मला इंटरेस्ट नाही आहे त्या गोष्टीमध्ये. सो मी त्यापासून दूर राहणं पसंत करेन. ओके, आजच्यासाठी मी इथंच थांबते. नाशिक विकासने जी मला अपॉर्च्युनिटी दिली, मी त्यासाठी त्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद देते. आणि नक्कीच इथून पुढे जर तुम्हाला अजून काही क्युरीज असतील तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही मला इंस्टाग्राम अकाउंटवर पर्सनली विचारू शकतात. आणि आजची जी चर्चा झाली
त्यामध्ये तुम्ही जो मला सगळ्यांनी रिस्पॉन्स केला त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच नाशिक विकास. आणि थँक्यू सो मच जे पण माझे फ्रेंड्स आहेत, जे पण मला बघतायत, जे पण मला रिस्पॉन्स करतात, त्यांना खरंच खूप खूप थँक्यू. सो हा सेशन मी इथंच थांबवते. धन्यवाद.